नमस्कार, गायत्री रेसिपीजमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरमईची फ्राय। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। सुरमईचे मी 6 पीसेस घेतलेले आहेत। ते आता आपल्याला फ्राय करायचे आहे। त्याचा मसाला कसा बनवायचा तो बघूया। एका डिशमध्ये आपल्याला 2-3 चमचे आगळ घ्यायचं आहे। आगळ जर नसेल तर आपल्याला लिंबूचा रसही चालेल। त्याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकायची, पाव चमचा जिरे पावडर, कांदा लसूण मसाला आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे, काश्मीरी मिरची पावडर आपल्याला 1 मोठा चमचा टाकायचा आहे, थोडंसं मीठ पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये, थोडीशी हळद, त्याच्यामध्ये तुम्ही लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेले सुद्धा टाकलं तरी चालेल आणि मिक्स करायचं। त्याच्यानंतर एक एक पीस हातामध्ये घेऊन सिना व्यवस्थित तो मसाला लावायचा आहे। आगळ टाकल्यामुळे मच्छी फ्राय खूप छान टेस्टी लागते। आगळ नसेल तर लिंबूही चालेल। आता ह्याच्यामध्ये मी लसूण आणि कोथिंबीर टाकायची विसरलेली, ते आता आपण वरून लावूया। तुम्ही मसाल्यामध्ये मिक्स करून लावू शकता, मी विसरले त्यामुळे मी वरून लावलं। ते लसूण आणि कोथिंबीरमुळे ही फ्राय खूप छान टेस्टी लागते। सुरमईचा एक पीस घेऊन तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला बुडवायचं आहे। व्यवस्थित वरून खालून पीठ लावायचं आहे, जास्त लावायचं नाही। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला एक एक पीस ठेवायचा आहे आणि तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। पीस ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक झाकण झाकायचं आहे 2 मिनिटांसाठी। नंतर झाकण काढून तुम्ही पीसेस पलटू शकता। गॅस थोडासा मध्यमच पाहिजे, गॅस फुल ठेवला की फ्राय करपतात। सुरमईची फ्राय खाण्यासाठी तयार आहे। फ्राय बनवून तयार आहे। जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।